आणि मराठी अमराठीचा वाद त्यामुळे वेगळ्या वळणावरती येऊ शकतो। इकडे भाईंदरमधला मोर्चा व्यापाऱ्यांचा नव्हे तर भाजपचा आहे अशा अविनाश जाधव यांनी टीका केली आहे। मनसेची दादागिरी खपवून घेणार नाही असे नरेंद्र मेहता म्हणालेले आहेत। हे जे आजचा मोर्चा हा व्यापाऱ्यांचा नव्हता, तो भारतीय जनता पक्षाचा मोर्चा होता। त्याचं कारण भारतीय जनता पक्षाचे नेते आजच्या त्या मोर्चात कोण कोण आहेत ते तुम्हाला दाखवतो। भारतीय जनता पक्ष आघाडी हीच लोक या सगळ्या मोर्चात आहेत, यांचीच लोक या मोर्चात आहेत आणि म्हणून आम्ही ते तुम्हाला दाखवण्यासाठी आज इथे आलोय। मग आम्ही पण काढतो आता मोर्चा, इथल्या सगळ्या आगरी कोळी समाजाला घेतो, त्यांना पण यांचा जाम त्रास आहे। मग आम्ही पण तेच करायचं का? काढतो भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मोर्चा, कारण हा व्यापाऱ्यांचा विषय नाही। व्यापाऱ्यांना भडकवण्यात आलं। एखादा व्यक्तीकडनं काही चुकलं असेल, चुकीचं केलं असेल तर त्यांनी पोलिसात तक्रार करावी, पण हे मारण खपून घेणार नाही याचा आम्ही निषेध केलेला। आणि आज अविनाश जाधवजी हे सुद्धा मीरा भाईंदरला आलं आणि त्यांनी बुडबुडावेचे आरोप लावले की हे सगळी खेळी भारतीय जनता पक्षाची किंवा नरेंद्र मेहताची आहे। व्यापाऱ्यांनी स्वखुशीने तो मोर्चा काढला आणि आम्ही काढला असतं, लपून छपून नाही काढलं असतं, खोलूनच काढलं असतं। मराठीवर परत मी बोलतो, आम्हाला अभिमानच आहे, महाराष्ट्रात सुद्धा अभिमान आहे, परंतु अशा प्रकारचा मारहाण करणं हे कधीही खपून गेलं जाणार नाही आणि मी त्या व्यापाऱ्यांच्या सोबतच आहे।